संजय गांधी निराधार अनुदान योजना, तसेच श्रावण बाळ योजना, दिव्यांग निवृत्तीवेतन योजना, विधवा निवृत्तीवेतन योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. कारण अजूनही पगार जमा झालेले नाही. जे ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरचा मेसेज गायब झालेला आहे. 3 ते 4 दिवसापूर्वी जो मेसेज आला होता, पैशांचे वितरण सुरू झालेले आहे किंवा पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहेत. बरेच लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाही. दिव्यांग बांधवांसाठी एक मोठी अपडेट आहे. दिव्यांग बांधवांचे पैसे 5 ते 6 जानेवारीपर्यंत त्यांचा पगार त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. मंत्रालयातून थेट ही अपडेट मिळाली आहे. व ज्यांची UDID कार्ड अजूनही जमा झालेली नाही, ज्या दिव्यांग बांधवांची UDID कार्ड जमा केले नसतील त्यांना पगार पडणार नाहीत हे लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे आधार व UDID कार्ड तहसीलमध्ये संजय गांधी विभागामध्ये जमा करावी ही एक नम्र विनंती असणार आहे. बरेच लाभार्थी म्हणत आहेत की रिपीटेडली तुम्ही हेच का सांगत आहेत की UDID, कारण बऱ्याच लाभार्थ्यांचे पैसे जमा होत नाहीत. ते तक्रार करत आहेत की आमचे पैसे का जमा होत नाहीत व शासनाने GR सुद्धा काढलेला नव्हता. त्यामुळे लाभार्थ्यांच्या मनात हेच प्रश्न आहे की नक्की काय चालू आहे. तुम्ही सिरियसली जे काही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विभाग आहेत त्या विभागाच्या लाभार्थ्यांना तुम्ही सिरियसली घेत आहात का नाही. कारण प्रत्येक लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे पडणे गरजेचे आहे व प्रत्येक वेळेस 40 ते 50% लाभार्थी असे होतात की त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमाच होत नाहीत. बरं, दिव्यांग बांधवांचं ठीक आहे की त्यांचे UDID कार्ड जमा करणे गरजेचं आहे. तर त्यांचीही तक्रार आहे की आमचे UDID कार्ड जमा करून घेत नाहीत. तर त्यांना जे काही आधार व UDID कार्ड तहसीलमध्ये संजय गांधी विभागामध्ये जमा करणे खूप गरजेचं आहे व 5 ते 6 तारखेपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे. अपडेशन सुरू आहे अशी मंत्रालयातून प्रत्येक वेळेस अपडेट येत आहेत. पण जे लाभार्थी बाकीचे आहेत त्यांच्या तर खात्यामध्ये ॲटलिस्ट पैसे जमा होणे गरजेचं आहे. तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले का नाही नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. व निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना जसं लाडकी बहीण योजनेचे पैसे जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये जमा होतात, तसेच निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याआधी GR निघणे असू द्या किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून असू द्या किंवा जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईटच्या माध्यमातून हे अपडेट येणे खूप गरजेचं असणार आहे. त्यामुळे नक्कीच आपण सुद्धा त्यातून प्रयत्न करणे गरजेचं आहे. आपण सुद्धा त्यासाठी काम करणे गरजेचं आहे. जे सोशल मीडिया असेल त्याचा वापर करून असू द्या किंवा आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक वेळेस जे निराधार योजनेचे लाभार्थी आहे दिव्यांग बांधवांसाठी उभे राहतो. जे काही इन्फॉर्मेशन भेटते, माहिती भेटते, तुमच्यापर्यंत खरी माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. पण बऱ्याच जणांना तेच वाटते की तेच का. पण UDID कार्ड खूप महत्त्वाचं आहे. त्याची KYC करणे असू द्या, ते जमा करणे असू द्या, त्यानंतर जे काही काउंटिंग केलं जाते की किती निराधार बांधव आहेत, किती लाभार्थी आहेत, दिव्यांग बांधव किती आहेत, वाढीव अनुदान आहेत, हे सर्व जे आहे ते पूर्ण डेटा तहसील कार्यालयाला जायला पाहिजे आहे. त्यानंतर प्रोसेस होते. तर शेवटी जिल्हा अधिकारी त्यानंतर शेवटी प्रोसेस होते की मंत्रालयात ही माहिती जाते व त्यानंतर DBTद्वारे हे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतात. त्यामुळे लक्षपूर्वक ह्या माहितीकडे लक्ष द्यायचं आहे. कोणतेही इग्नोर करायचं नाही की जेणेकरून तुमचे पैसे पडणार नाही. तुम्हाला फक्त माहिती झाली की डेट पडणार, पण का पडत नाही त्याचं सुद्धा रिझन्स माहिती झालेलं पाहिजे आहे. 24 तारखेला झालं, 23 तारीख, 24 तारीख, 25 तारीख, 26 तारीख, आज 28 तारीख आहे, तरी सुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे येत नाहीयेत. आता उद्यापासून सुद्धा पैसे जमा होऊ शकतात व जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना 5 ते 6 जानेवारीपर्यंत हे पैसे जमा होणार अशी अपडेट मिळत आहे. महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे नक्कीच आपल्या दिव्यांग बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा.